नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, पीक विम्याबद्दलची एक सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आता खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हा पीक विमा जमा झालेला आहे। तर त्यांच्या अकाउंटमध्ये DBT मार्फत म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत आता हा पीक विमा आहे जो तो त्यांच्या अकाउंटमध्ये जमा झालेला आहे। जर तुम्हाला सुद्धा अजून पीक विमा मिळाला नसेल तर तुम्ही कमेंट्समध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव नक्की कळवा। आणि खूप साऱ्या शेतकऱ्यांना अजून या ठिकाणी मिळाले नाही, तर त्यांचीसुद्धा आता तारीख ही फिक्स झालेली, तर त्या तारखेला त्यांच्या अकाउंटमध्ये हा पीक विमा हा जमा होणार आहे। तर मित्रांनो, त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर शासनाने शेतकऱ्यांच्या 25% अग्रिम पीक विमा देण्याची घोषणा केली आहे। तर त्यानुसार शेतकऱ्यांना आता 4 दिवसात पीक विमा योजनेची रक्कम थेट बँक खात्यात त्यांच्या जमा होणार आहे। तर आता या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांना पीक विमा अजून मिळाला नाही, तर त्यांच्या आता येत्या 4 ते 5 दिवसामध्ये पीक विमा हा त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे। त्यानुसार 6 जिल्ह्यांमधील सुमारे 13 लाख शेतकऱ्यांना 913 कोटी रुपयांची नुकसान भरपाईसुद्धा 4 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। अन्य जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई देण्याबाबत 3 ते 4 दिवसात अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहितीसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, पेरणी न झालेल्या सांगली व पुणे विभागातील सुमारे 26,000 शेतकऱ्यांना 28 कोटी रुपयांची नुकसान भरपाईसुद्धा या ठिकाणी देण्यात येणार आहे। तर या ठिकाणी जिल्ह्यांची नावे देण्यात आलेली, तर या जिल्ह्यातील जे शेतकरी असतील तर त्यांना आता लवकरच पीक विमा हा मिळणार आहे। तर यामध्ये सर्वात पहिला जो जिल्हा आहे धाराशिव, अकोला, परभणी, जालना, नागपूर, अमरावती, तर या जिल्ह्यांमध्ये आता लवकरच पीक विमा हा जमा होणार आहे। तर या जिल्ह्यातील सुमारे 12,86,000 शेतकऱ्यांना 913 कोटी 19 लाख रुपयांची या ठिकाणी भरपाई देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट म्हणजे DBT मार्फत हे पैसे हे जमा होणार आहे। तर DBT मार्फत पैसे जमा करण्यासाठी तुमच्या आधार लिंक म्हणजे बँक अकाउंटला तुमचं आधार कार्ड लिंक हे गरजेचे आहे। त्याचनुसार तुमचे जी सुद्धा ही पीक विम्याची रक्कम येईल ती डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये ही देण्यात येईल। तर मित्रांनो, अशा पद्धतीची संपूर्ण माहिती जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवर बघायला मिळतील।